नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सिद्ध झालंय की आपल्या बॅचेसमधून जसेच्या तसे प्रश्न येतात. मग ती बॅच अगदी 500 रुपयाची का असू द्या आणि प्रिलिम्सची का असू द्या, या प्रिलिम्सच्या बॅचमधून ग्रुप सीच्या मेन्सचे प्रश्न जे आहे ते कव्हर झालेले आहे. ही बॅच आपण खऱ्या अर्थाने गटक पूर्व परीक्षेसाठी सुरू केलेली आहे, पण एवढा एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपण बनवलेला आहे की त्यामधून मेन्सचे सुद्धा प्रश्न कव्हर होत आहे. 15 प्रश्न विचारण्यात आले होते भारतीय राज्यघटना या टॉपिकवर. मग या भारतीय राज्यघटना टॉपिकवर जे 15 प्रश्न होते ते या 15 पैकी 2 पंचायत राजवर होते. पंचायत राज काय अजूनपर्यंत आपण शिकवलेलं नाहीये, पण 4 दिवसांमध्ये जे काही आपण भारतीय राज्यघटना शिकलो या विजेता बॅचमध्ये, त्या 4 दिवसामध्ये 13 उरलेल्या प्रश्नांपैकी 11 प्रश्न तुमचे जशाच्या तसे या बॅचमधून कव्हर झालेले आहे. तर 2 पंचायत राजचे सोडून द्या, कारण आपण ते शिकलोच नाही, म्हणजे आणि ते भविष्यात आपण शिकणार आहे. म्हणजे 13 प्रश्न आहे, 13. तर 13 मधून पण 11 प्रश्न जे आहे ते तुमचे पॉलिटीचे कव्हर होत आहे. आणि हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. यावेळी स्क्रीनशॉट नाही, यावेळी डायरेक्ट लेक्चर प्ले करून देणार आहे. आज संकल्प दिवसाचा शेवटचा दिवस आहे. 40% डिस्काउंट तुम्ही मिळू शकता आज रात्री 12 वाजेपर्यंत. आणि विजेता बॅच अजूनही डिस्काउंटेड ऑफरमध्ये आहे, तर तिचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता मी एक एक प्रश्न आणि ते आपण लेक्चरमध्ये कुठं शिकवलंय हे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर विजेता बॅच जी आहे ती आपण सुरू केली होती, ती 22, 23, 24 आणि 25 जून या कालावधीमध्ये आपण पॉलिटी जे आहे ते घेतलं होतं. पॉलिटीमध्ये आपलं पंचायत राज बाकी राहिलेलं होतं. मग आता कोणत्या टॉपिकमधून कोणता प्रश्न आला तर हे मी तुम्हाला लगेच इथे दाखवून देतो. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे सिक्वेन्सनुसार जाऊया. 13 पैकी 11 प्रश्न जसेचे तसे आले होते. 126वा घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर त्याशी संबंधित हा प्रश्न आहे. तर बघा, 126वा घटना दुरुस्ती विधेयक. मग आपण घटना दुरुस्तीचं लेक्चर ओपन करूया. आणि घटना दुरुस्तीचं लेक्चर ओपन केल्यानंतर बघा, इथं या लेक्चरमध्ये 19व्या मिनिटाला 126वा घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते आपण दिलेले 104वी घटना दुरुस्ती. आणि कशासाठी? तर अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण वाढवण्यासाठी. तर हे आपण इथं अलीकडच्या रिसेंटली तर बघा, इथं आपण तो कव्हर केला होता. मी मिनिटासहित सांगतोय कोणत्या मिनिटाला कोणता प्रश्न जो आहे तो आपला कव्हर झालेला आहे. चला पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आहे आपला संघराज्य वैशिष्ट्यांचा. हे आपल्याला विचारलेलं आहे. अधिकारांचं विभाजन, स्वतंत्र न्यायपालिका, संविधानाचं श्रेष्ठत्व. तर संघराज्य वैशिष्ट्ये जे आहे तर ते आपल्याला विचारलेले आहे. संघराज्याची वैशिष्ट्ये काय असतात काय नाही हे बघा. आपल्या लेक्चरमध्ये जायचं, लेक्चर क्रमांक 6, 10व्या मिनिटावर जायचं. संघराज्यात्मक वैशिष्ट्ये, एकात्मिक वैशिष्ट्ये बघू शकता. इथं अधिकारांची विभागणी, हात इथं अधिकारांची विभागणी, ठीक आहे. इथं बघा स्वतंत्र आणि निष्पक्ष न्याय व्यवस्था. तर ह्या गोष्टी एकदम जशाच्या तशा तुम्हाला बघायला मिळतील. झाला. आता पुढचा प्रश्न कुणा संबंधित आहे? नागरिकत्व टॉपिकशी संबंधित आहे. पाकिस्तानमधून स्थलांतर करून आलेले जे काही लोक आहे तर त्यांच्याविषयी हा प्रश्न होता. मग लगेच नागरिकत्व टॉपिक आपण त्यावर जाऊया. लगेच ते लेक्चर ओपन करूया. 7वं लेक्चर बघा, कलम 6. जे काही 2 स्टेटमेंट तिथं दिले होते तर हेच 2 स्टेटमेंट आपण इथं घेतलेले आहेत. सेम टू सेम हे 2 स्टेटमेंट जे आहे, 19 जुलै ती तारीख, आई आजोबा, सेम 2 स्टेटमेंट जे आहे ते आपले इथं घेतलेले आहे. तुम्ही बॅचमधील विद्यार्थी असाल तर तुम्ही आज पण जाऊन चेक करू शकता. त्यानंतर खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार जे आहे तर ते परकीय नागरिकांना उपलब्ध आहे असं आपल्याला विचारण्यात आलं होतं. तर बघा, या ठिकाणी आपण बघितलेले 15, 16, 19, 29 आणि 30 हे हक्क जे ते फक्त आणि फक्त भारतीय व्यक्तींना उपलब्ध असलेले हक्क. फक्त भारतीय व्यक्तींना उपलब्ध असलेले हक्क कोणकोणते? तर ते आहे 15, 16, 19, 29 आणि 30. मूलभूत हक्काचं लेक्चर आहे आणि या लेक्चरच्या 57व्या मिनिटाला हा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे की कोणकोणते मूलभूत हक्क फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. मग बाकी या व्यतिरिक्त इतर मूलभूत हक्क जे आहे ते भारतीयांसोबत परकीय नागरिकांना सुद्धा उपलब्ध आहे. तर हेच आपल्याला इथं निवडायचं होतं. तर इथं 29 आणि 30, 29 मधला हा कंटेंट फक्त क ला बाद करायचं होतं आपल्याला. आणि मग क ला बाद केल्यानंतर आपलं उत्तर येत होतं पर्याय क्रमांक 4. यानंतर जे कोणत्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं तर यावर आपल्याला प्रश्न होता.
मित्रांनो पुढे जाऊया कलम 28 शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतची स्वातंत्र्य. शैक्षणिक संस्थांमध्ये जर बघितलं तर पूर्णपणे सरकारच्या पैशातून चालवण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्हाला तिथं उपस्थित राहण्यास म्हणजे ती शिक्षणच दिले जाणार नाही आणि सरकारने स्थापन केलेली बघा. तर कलम 28 जे आहे तर कलम 28 मध्ये राज्याकडून पूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये धार्मिक शिक्षण पूर्णपणे बंदी असेल. तर स्पष्टपणे मी तिथं सांगितलेलं आहे, मिनिटासहित सांगतोय की ते आहे 1 तास 19 मिनिटाच्या पॉइंटवर. यानंतर पुढचा प्रश्न बघू. याचं उत्तर फक्त क असेल, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे रिट्स. हा प्रश्न तर इझी होता, एकदम सोपा होता. तर आपण जे रिट्स शिकलेलो आहे पुढे जाऊन कलम 32 मध्ये तिथं वरतीच दिलेले कलम 32 आणि कलम 226 रिट्सचे जे कलम आहे आणि ते आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलेले आहे. तर तिथं सुद्धा हे प्रश्न जे आहे ते कव्हर होऊन जातात. यानंतर पुढील बघूया, पुढील प्रश्न कोणता आहे तर तो आहे मूलभूत कर्तव्य. तर मूलभूत कर्तव्याची जी घटना दुरुस्ती आहे तर त्यावर प्रश्न होता. हा पण प्रश्न सोप्या कॅटेगरीमध्ये येऊन जाईल आणि बऱ्याचशा मुलांचं म्हणणं असं असतं इथं बघा 42वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की हे पुस्तकामध्ये पण आहे, पण पुस्तक 4 दिवसात वाचून कुणाचं होत नाही. एक नवीन मुलगा असू द्या त्याला 4 दिवसात एवढं ट्रेन केलं की त्याचे हे प्रश्न जर बरोबर येत असेल, मला कॉल आले, मेसेज आले की सर आमचे एवढे चांगले प्रश्न बरोबर आले, ठीक आहे. तर 4 दिवसात एवढं कुणाचं म्हणजे एवढा एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपल्याला बघायला मिळत नाही, ठीक आहे. तर हे मला तुम्हाला सांगायचं, पुस्तकात ह्या गोष्टी दिलेल्या आहे पण पुस्तकात बाकी पण खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आणि पुस्तक वाचून लगेच तर समजत नाही. मग आपण जर बघितलं तर एक्झाम ओरिएंटेड कंटेंट कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर भेटतोय आणि 50-50 हजार 10-10 20-20 हजार अशा फी पण नाहीये, मोठा असं काही गाजावाजा पण नाहीये. कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन 500 रुपयामध्ये सगळे विषय शिकवतोय आणि हे प्रूफ यासाठी दाखवतोय कारण गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, ठीक आहे. गरजू विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की आपल्याला चांगलं शिक्षण मिळतंय, ठीक आहे. तर इथं 42वी घटना दुरुस्ती आणि जे काही आपली 86वी घटना दुरुस्ती आहे तर हे दोन्ही घटना दुरुस्त्या इथं दिलेल्या आहे बघा. त्यानंतर पुढे जाऊया, पुढील प्रश्न. आता राज्यपालाचा हा अनुच्छेदाचा प्रश्न बघा, त्यावर जाऊया. आता राज्यपाल टॉपिक मध्येच मी ते सगळे अनुच्छेद जे आहे ते कव्हर केले होते. हे बघा मध्ये अरुणाचल प्रदेश आहे, आय मध्ये गोवा आहे आणि जे मध्ये कुठं काय आहे ते सगळं दिलेलं होतं. 371 आपण इथं बघितलं. आणि किती मिनिटाचा टॉपिक आहे राज्यपाल हे पण सांगतो. 37 मिनिटाचं लेक्चर आहे. आता 37 मिनिटाच्या लेक्चर मध्ये हा एक प्रश्न कव्हर होतो. त्यानंतर हा प्रश्न तुलनेने अवघड आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं हा जोडी लावायला प्रश्न विचारला जातो, हे पण या सेशन मध्ये सांगितलेलं आहे. आणि हा पण प्रश्न कव्हर होतो 161 जे क्षमादानाचा अधिकार आहे ते तर तुम्हाला लिहूनच शिकवलं होतं. क्षमादानाचा अधिकार जो आहे हे बघा इथं लिहून शिकवलेले. राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार, राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार, कधी त्याचा वापर करता येतो कधी नाही, हे एकदम प्रॉपर आपण इथे बघितलेलं आहे. आता पुढे जाऊया. राज्यात आदिवासी कल्याण मंत्री तर ते छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिसा हे त्याचं उत्तर होतं. तर अबक इथं याचं उत्तर आहे. तर हे आपण जे केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाचा टॉपिक आहे हे बघा या ठिकाणी हा टॉपिक कव्हर केलेला आहे. जसं की छत्तीसगड मध्ये, झारखंड मध्ये, मध्य प्रदेश आणि ओडिसा. छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा यामध्ये किती मिनिटाचं लेक्चर होतं ते किती मिनिटाचं लेक्चर होतं फक्त आणि फक्त 16 मिनिटाचं लेक्चर होतं. तर 16 मिनिटाच्या लेक्चर मधून हा इथं आपला एक प्रश्न कव्हर होऊन जातो. त्यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे संसद राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकतो. तर केंद्र राज्य संबंध हा एक टॉपिक आणि तेवढी सिलेक्टिव्ह इन्फॉर्मेशनच आपण घेतलेली, जास्त काही पापट पसर घेतलेले. हे बघा पण कधी कसं कसा करणार संसद बघा. अधिकारांची विभागणी जर बघितला किती आहे 249. कलम 249 नुसार राज्य सूचीतील विषयावर संसदेला कायदा झालं. कलम 249 11 प्रश्न आहे ते मी तुम्हाला दाखवले की कुठून कशा प्रकारे प्रश्न जे आहे ते आले होते. आणि ही तर आपली मेन्स ओरिएंटेड बॅच पण नव्हती, फक्त प्रिलिमचा. तर प्रिलिमचा जेवढा एक्झाम ओरिएंटेड आयोगाला जे अपेक्षित आहे तेवढं आपण इथं कव्हर केलं होतं. बाकी तुम्ही अजूनही बॅच घेऊ शकता, 100 जागा शिल्लक आहे यामध्ये अजून. आणि त्याचबरोबर या डिस्काउंटचा ऑफर आज तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत घेऊ शकता.
मग थांबूया या व्हिडिओमध्ये इथेच, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.